स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. गद्दारांना क्षमा नको आणि निष्ठावंतांचे अस्तित्व टिकू द्या असे म्हणत ठाण्यातील निष्ठावान शिवसैनिकांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर राजन विचारे यांचा आज अर्ज दाखल केल्यानंतर गाऱ्हाणे घातले. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी चरे येथील त्यांच्या कार्यालयापासून ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन केले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे त्यांनी दर्शन घेतले. महायुतीचे उमेदवार संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव यांचे राजन विचारे यांच्यासमोर आव्हान आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर आमदार असले तरी हा मतदारसंघ महायुतीसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गट माजी खासदार राजन विचारे यांचा पराभव केला. या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यावर त्यांचाच प्रभाव असल्याचे दाखवून दिले होते. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राजन विचारे 48,000 मतांनी पिछाडीवर होते. तो कोपरी पाच पकड्यांनी ओळा माझेवडा या मतदारसंघातही विचारे यांना मोठा फटका बसला. परंतु शिंदे यांच्या पक्षातील एक मोठा गट भाजप आमदार संजय केळकर यांच्या विरोधात आहे. त्या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे काही निकटवर्ती देखील आग्रही होते. परंतु या मतदारसंघातून केळकर यांना उमेदवारी मिळाल्याने शिंदे गटातून माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच माजी नगरसेवक संजय भोईर यांनी बंड पुकारल्याचे चित्र आहे. तर विचारे हे 2009 मध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे गटाने माजी खासदार राजन विचारे यांना ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. राजन विचारे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी चरे येथील त्यांच्या कार्यालयापासून ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन केले. ठाणे शहर मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी शक्ती प्रदर्शन केले. तसेच शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकासमोर ते नतमस्तक झाले. महायुतीचे उमेदवार संजय केळकर आणि ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या अविनाश जाधव यांच्या समोर आव्हान आहे. काही दिवसांपूर्वी टेंबीनाका येथील आनंद आश्रमात अविनाश जाधव गेले होते. महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्याविषयी शिंदे गटामध्ये काहीशी नाराजी आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेनेच्या एका गटाने अविनाश जाधव यांना अप्रत्यक्षपणे मदत केल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये कोणती समीकरणे तयार होतात याकडे ठाणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु 2014च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. संजय केळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019मध्ये शिवसेना भाजप युती होती. त्यावेळी या मतदारसंघामध्ये भाजपने पुन्हा केळकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी मनसे आणि भाजप अशी थेट लढत होती. युती असतानाही मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा या निवडणुकीत केवळ 20,000 मतांनी पराभव झाला होता. शिवसेनेतील एका गटाची अविनाश जाधव यांना छुपी साथ मिळण्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यातच केळकर यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने शिंदे गटामधील निवडणूक लढवण्यात इच्छुक असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. केळकर यांना उमेदवारी मिळाल्याने शिंदे गटातून माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच माजी नगरसेवक संजय भोईर यांनी बंड पुकारल्याचे चित्र आहे. उमेदवारी जाहीर होताच आज अविनाश जाधव हे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आनंद आश्रमात गेले होते. कायदा सुव्यवस्था राखताना समाजात साजरे होणारे सण उत्सव केवळ बघून आनंद मानणारे कोपरी पोलीस दिवाळीच्या दिवसात एकटे दुकटे राहणाऱ्या नागरिकांसाठी कुटुंबाचा भाग बनत आहेत. दिवाळीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन फराळ मिठाई देऊन दिवाळीचा गोडवा आणत आहेत. आजच्या धकाधकीच्या दिवसात माणूस माणसाला विसरलाय. अशातच घरात एकटी वृद्ध व्यक्ती राहत असली की त्यांच्यासाठी मोठी अवघड गोष्ट बनून राहते. अशा आजी आजोबांची जबाबदारी घेणारे कोण नसते. ठाणे पोलीस आयुक्त आशिष डोंगरे यांच्या आदेशाने ठाणे पोलीस आयुक्तालयातील घरात एकटे दुकटे राहत असलेल्या वृद्धांची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोपरी पोलीस आपल्या परिसरातील जवळचे नातेवाईक नसणाऱ्या वयस्कर व्यक्तींची आपुलकीने मदतीसाठी तत्पर असताना
महिन्यापासून 1-2 वेळा घरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करत असतात. त्यांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी ऐकून निरसन करताना दिसतात. सण उत्सवाच्या काळात पोलीस घरी जाऊन आमच्या आनंदात सहभागी होत आहेत. आता दिवाळीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना फराळ देऊन दिवाळीचा आनंद देत आहेत. कोपरी परिसरातील घरात एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ फराळ वाटला गेला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार, पोलीस निरीक्षक संजय नलावडे, पोलीस उपनिरीक्षक रोहिणी नरसिंगे, सीताराम गावित, मच्छिंद्र पिसाळ आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. येऊर पाड्यातील तलावामध्ये मृतदेह आढळला असून पोलिसांच्या तो ताब्यात देण्यात आलाय. ही घटना 22 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजता घडली आहे. या घटनेच्या माहितीनुसार आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त माहितीनुसार वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या SI श्रीमती शिंदे यांनी पोलीस ठाण्यात नोंद केले आणि मृतदेह ताब्यात देण्यात आलाय. येऊरच्या अनंताश्रमाजवळ पाटोना पाडा या ठिकाणी शेत तलावामध्ये प्रदीप भोईटे राहणार बोडेकर चाळ, लोकमान्य नगर, ठाणे येथील व्यक्तीचा मृतदेह शेत तलावात आढळला. घटनास्थळी वर्तकनगर पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, एक पिकअप वाहनासह ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, एक बस वाहनासह अग्निशमन दलाचे जवान, एक इमर्जन्सी वाहनासह आणि एक रेस्क्यू वाहनासह ठाणे महापालिकेचे एक शववाहिका व कर्मचारी उपस्थित होते. मृतदेह वर्तकनगर पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेतून पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ठाणे महापालिका हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना महापालिकेचे संबंधित अधिकारी अभय देत नागरिक सुविधा पुरवत नसल्याने शहरातील नागरिक सुविधांवर ताण वाढत असल्याने अनेक सामाजिक संघटनांसह नगरसेवकांनी आवाज उठवला होता. मुंब्रा परिसरातील लकी कंपाऊंड, वागळे येथील साईराज इमारत कोसळून अनेक जणांचे प्राण गेल्याच्या भीषण घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा अनधिकृत बांधकामांना कायमचा पायबंद घालण्यासाठी व त्या जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्याकरता माजी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण व माजी नगरसेवक नारायण पवार यांनी महासभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेनंतर 2 दिवस चर्चा झाल्यानंतर सभागृहाने सर्वानुमते 7 सप्टेंबर 2021 रोजी अनधिकृत बांधकामांच्या चौकशीचा ठराव पारित केला होता. त्या ठरावाच्या व 2009च्या नगरविकास शासन निर्णयास अनुसरून तत्कालीन आयुक्त विपिन शर्मा यांनी 16 ऑगस्ट 2021 रोजी सर्व सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीच्या दिलेल्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका सेवेतील सहाय्यक आयुक्तांच्या चौकशी या अधिकारी नेमणूक करण्यात आल्या व प्रतिनियुक्तीवर आलेल्या सहाय्यक आयुक्तांची शासनाने चौकशी केली होती. 12 पैकी 11 सहाय्यक आयुक्तांना चौकशी अधिकाऱ्याने दोषारोपातून मुक्त केले आहे आणि एका सहाय्यक आयुक्तांची चौकशी प्रलंबित ठेवले. या प्रकरणी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे, इंदुरा गळवे यांच्यासह पत्रकार परिषद घेत अनधिकृत बांधकाम करणारे ठाणे महानगरपालिका सेवेतील व प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी जर निर्दोष असतील तर अनधिकृत बांधकामे करणारे व त्या जबाबदार असणारे कोण, तसेच या प्रकरणी कुठली ठोस कार्यवाही न झाल्याने सहाय्यक आयुक्तांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कोणाच्या दबावाखाली क्लीन चिट देण्यात आली आहे असा आरोप देखील विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.